यवतमाळच्या कारेगाव शिवारात गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी पूजेचा प्रकार समोर आलाय। पोलिसांकडून या प्रकरणी 6 जणांना अटक झाली आहे। वरुड कारेगाव रस्त्यावर हा प्रकार उघडकीस आलाय। यात काही महिलांचे फोटो आणि केस सुद्धा सापडले आहेत। पोलीस वाहनामध्ये पोलीस स्टाफसह गस्त करत असताना कारेगाव शिवारामध्ये आम्हाला एक संशयास्पद 4 चाकी गाडी दिसून आली आणि त्यामध्ये 6 इसम होते। त्यांना आम्ही विचारलं असता ते सर्व वाशिम जिल्ह्यातले व इतर तालुक्यातले होते आणि म्हणून अधिकची चौकशी केली आणि त्यांच्या गाडीची झडती घेतली असता त्यांच्या गाडीमध्ये जमीन खोदण्याचं कुदळ आणि जादूटोणा करण्याचं साहित्य मोठ्या प्रमाणात आम्हाला आढळून आलं आणि त्यामुळे मी त्यांच्याकडे अधिकची चौकशी केली असता ते गुप्तधन जमिनीतून काढण्यासाठी फिरत असल्याचे आमच्या लक्षात आल्याने आम्ही त्यांना ताब्यात घेतलं आणि त्याच्यावर जादूटोणा अधिनियम 2013 अन्वये गुन्हा दाखल करून तपास करीत आहोत। या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी दीपक शास्त्री आपल्या सोबत आहेत। दीपक, एकीकडे भोंदूबाबांचे पेव फुटलेला असताना हा प्रकार मात्र अतिशय धक्कादायक आहे, कारण कारेगाव शिवारात गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी पूजेचा प्रकार आणि त्याचे आलेले जे पुरावे आहेत तेही तेवढेच धक्कादायक आहेत। पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे। आणखीन काय अपडेट आहेत? नक्कीच हा धक्कादायकच प्रकार म्हणावा लागेल। यवतमाळ जिल्ह्यामध्ये अघोरी पूजा आणि गुप्तधनाच्या गेल्या 15 दिवसामध्ये 2 घटना घडलेल्या आहेत। यवतमाळ तालुक्यातील अकोला बाजार परिसरात कारेगाव शेत शिवारात गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी पूजा करत असलेल्या 6 जणांना वडगाव जंगल पोलिसांनी मध्यरात्री दरम्यान अटक केली आहे। कारेगाव रस्त्यावर हा प्रकार उघडकीस आलाय। पोलिसांना एक 4 चाकी वाहन आढळून आले। त्यांनी त्या वाहनाची तपासणी केली। दरम्यान त्यामध्ये अघोरी पूजेचे जे साहित्य आहे ते आढळून आले। यामध्ये कुदळ, अगरबत्ती, ज्वारीचे पीठ, काळ्या रंगाच्या बावल्या यासारखे अनेक प्रकार इत्यादी साहित्य जे आहे ते जप्त करण्यात आले। दरम्यान हा संपूर्ण प्रकार जो आहे तो कारेगाव शेत शिवारामध्ये उघडकीस आला। त्यानंतर 5 जणांना पोलिसांनी सध्या ताब्यात घेतले आहेत। सध्या होत असलेल्या या घटनेमुळे परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। नक्कीच, धन्यवाद या सगळ्या अपडेटबद्दल।